एकूणच वातावरण नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे। आता लोकांना मोदी सरकार हे जुमलेबाज सरकार आहे हे आता पटलेलं आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये मोदींचा विरोध होताना तुम्हाला दिसतोय। जबरदस्तीने माणसं आणून बसवली जातात, पण माणसं ना टाळ्या वाजवतात ना भाषणाला रिस्पॉन्स देतात। ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणासाठी भाषणं केली जात आहेत आणि अत्यंत निखालस आणि खोटं भाषण लोकांच्या पुढे मांडली जात आहे। म्हणजे एखाद्या पंतप्रधानांनी अशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणाची भाषणं करावी तर या देशातील निवडणूक आयोग हा निपक्ष काम करतो का, हा खरा प्रश्न आता लोकांच्या पुढे आलेला आहे। आणि म्हणूनच मला राहुलजींची सभा ही सर्वांना सामाजिक न्यायाची सभा असते, नारी हक्काची सभा आहे ती। या देशामध्ये असलेला जातीवाद, धार्मिक धर्मांधता संपवण्यासाठी राहुलजींनी जी भूमिका स्वीकारलेली आहे ही आता देशभरातील जनतेला पटलेली आहे। त्यामुळेच उठल्याबरोबर मोदी आणि मोदी सरकारला गांधी आणि काँग्रेसशिवाय काही दिसत नाही। विकास कुठे केला ते सांगत नाही आणि फक्त काँग्रेसला शिव्या घालणं, राहुल गांधींना शिव्या घालणं एवढंच काम आता भारतीय जनता पक्षापाशी उरलेलं आहे। नाही, मला माहित नाही, मी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून यावर बोलेल। अजितदादांना क्लीन चिट मिळाली होती, आता त्याचा क्लोजर रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे। रोहित पवारांना क्लीन चिट मिळाली, सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाली आहे शिखर बँक घोटाळ्यात। नाही, शिखर बँक घोटाळ्याच्या संदर्भात जी क्लीन चिट होती त्या मागच्याही सरकारने त्यावेळेस हे केलं होतं, परंतु त्यांना त्यापेक्षाही अनेक घोटाळे होते। काही अजित पवारांचे केवळ शिखर बँकच घोटाळा होता असं नाही, खूप घोटाळ्यांची चौकशी चालू होती। त्या इरिगेशनची चौकशी तर खुद्द पंतप्रधानांनी म्हटलंय 77,000 कोटीचे घोटाळा। आता त्यांना आपल्या पक्षात घेऊन शुद्ध करण्याचं मोहीम जर भाजपाची असेल, भाई भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं पर अपने साथ लिए बगैर छोडूंगा नहीं असं त्यांना म्हणायचं होतं। आणि यामध्ये काही तथ्य होतं की नव्हतं हा सरकारचा विषय होता, कारण मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आमचं सरकार होतं तपासून ही केली होती त्यावेळेस त्याच्या विरुद्ध आत्ताचं सरकार जे आहे ते अपीलमध्ये गेलेलं होतं, त्याची रिचौकशी सुरू केलेली होती, रिओपन केली होती केस। म्हणून जबरदस्तीनं धमकावणं, ईडी सीबीआय ह्याचा वापर करणं हा रोजचा धंदा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।